5 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तसंच प्रफुल्लभाई आणि इतर आमचे सगळेच दिलीप वळसे पाटील साहेब अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मुंबईमध्ये आढावा बैठक घेतल्या संपूर्ण राज्याची आणि त्याच्यामध्ये त्या त्या जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांचं काय काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं. कुणी काय म्हणत होतं, कुणी काय म्हणत होतं. कारण पहिल्यांदा इथं 3 पक्षाचं सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आमच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना आपण महायुतीमधनं जावं असं आमच्या सगळ्यांची स्टेटमेंट निघालेली होती. परंतु आता निवडणुका जशा जवळ यायला लागल्यात तसं थोड्याशा वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत. पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ज्यावेळेस महाविकास आघाडी आम्ही 15 वर्ष एकत्र काम करत होतो त्यावेळेस लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढवायचो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधात लढायची किंवा अजिबातच एकमेकाच्या विरोधात लढल्यानंतर अपयश येऊन समोरच्यांचा फायदा होणार असेल तर तिथं कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं जायचं. आताही साधारण तसाच एक कार्यकर्त्यांचा कल दिसतोय. काही कार्यकर्ते म्हणतात की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये युती केली पाहिजे, अशा वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल स्थानिकांनाच तो अधिकार द्यायचा आम्ही ठरवलेला आहे. आणि मी माझ्या म्हणजे पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा, तर त्याच्यामध्ये पण साधारण आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळा मतप्रवाह मला जाणवला. आता सध्या 10 तारखेपासून नगरपालिका आणि नगर परिषदेच्याच नगरपंचायती ह्या निवडणुका असल्यामुळं काही जणांशी मी बोललो. समजा उदाहरण द्यायचं झालं तर विजयराव शिवतरे आमचे शिवसेनेचे नेते, तर ते म्हणले की दादा आता फॉर्म भरू द्या, छाननी झाल्यानंतर मध्ये माघार घ्यायला पण बराच वेळ आहे आणि त्याच्यात आपण ठरवू काय करायचं. 10 तारखेला फॉर्म भरायचे असेल तर AB फॉर्म 17 तारखेच्या आतमध्ये द्यायचे आहेत. व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला कास्ट सर्टिफिकेट लागणार फॉर्म भरताना, परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला राज्य सरकारने 6 महिन्याची मुदत दिलेली. निवडून आल्यानंतर आम्ही साधारण ही भूमिका घेतली की जे सन्माननीय सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतील त्यांना आपल्याला 6 महिन्याच्या आत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राधान्याने मिळवून द्यायचं. अशा वेगवेगळ्या प्रकारे साधारण आम्ही ठरवलेलं आहे. आता आज पण सकाळपासून आत्तापर्यंत आम्ही तो सगळा आढावा घेतला. पण महानगरपालिकेमध्ये 11 तारखेला आरक्षण निघणार असल्यामुळं काही जण म्हणतात की त्याबद्दलचा निर्णय आपण 11 तारखेला काय नक्की कुठं आरक्षण प्रभागात निघतात ते बघून घेऊया. त्याच्यामुळे मी पुन्हा बुधवारी वेळ द्यायचं ठरवलेलं आहे. कारण मंगळवारी आमची कॅबिनेट असते, त्याच्यामुळे सोमवार मंगळवार माझा मुंबईमध्ये जाईल. पण बुधवारी मी पुन्हा पुणे, पिंपरी चिंचवड आणि काही बाबतीमध्ये मी काही मेळावे आणि काही इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेले आहेत. जेजुरीला, सासवडला, जिल्हा परिषद तालुका पंचायतीला त्या भागात अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि ते त्यांची चर्चा करतील आणि मला बुधवारी त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग करतील आणि मग आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ. नाही, कार्यकर्त्यांचा आग्रह राहणारच ना. कारण एक तर 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत. आता 9 वर्ष म्हणजे 1 वर्ष कमी, एक अख्खी बॅच बाजूला गेली ना. मग सुरुवातीचा 2017ला निवडून आलेला एखादा सहकारी आज 2025ला उभं राहायचं म्हणतोय. पण त्या मधल्या 9 वर्षात बरेच नवीन कार्यकर्ते पण तयार झालेत, बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, बरेच काही राजकीय बदल झालेले आहेत, काही
वेगवेगळ्या पक्ष देखील निर्माण झालेले आहेत. असं सगळं घडलेलं आहे. आम्ही साधारण हे सगळं करत असताना निवडून येण्याची क्षमता, ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो, ते बघून तिकीटं द्यायचं असं तत्वता ठरवली. स्थानिक आघाड्यांच्या बाबतीत तुम्ही म्हटले की सर्वांचे निर्णय एनसीपी एसपी बरोबर सुद्धा अनाऊन्स केलं पाहिजे असं काही कार्यकर्ते होईल का? तो नवा फॉर्म्युला ते म्हणतात की दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषद आता त्याबद्दल एकदा आरक्षण निघेपर्यंत बोलणं हे फार काहीच ठरेल. आणि आम्ही महायुतीमध्ये आहोत. आता काही बाबतीत तुम्हाला आठवत असेल, पाठीमागे देखील आघाडीच्या काळात तेच विचारलं होतं. 2.5 वर्षाच्या करता पुणे पॅटर्न झाला होता. शेवटी कसं असतं पत्रकार मित्रांनो, तिथली परिस्थिती, तिथं असणारे आज महायुतीतले 3 पक्ष आहेत, त्याच्यातला जो पक्ष पॉवरमध्ये तो इतर दोघांशी कसा वागतो त्याच्यावर पण बरंचसं अवलंबून असतं. तिथला लोकप्रतिनिधी कसा वागतो. काही जण फार टोकाचं निवडून येऊन मदत घेतात आणि निवडून आल्यानंतर अजिबातच विचारत नाही. हे तिन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये घडतं. म्हणजे कुठल्या एका पक्षाला किंवा त्या निवडून आलेल्या व्यक्तीला जबाबदार धरत नाही. पण ह्या घटना घडतात, त्याच्यामुळं इतक्या लवकर अशाबद्दलचं मत व्यक्त करणं फार घाईच होतं. पण दादा, या बाबतीत ना बैठका देखील झाल्या असं कळतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्थानिक लेवलला काही बैठका झाल्या आहेत का त्यांच्या पक्षाकडून आणि आपल्या पक्षाकडून काही की काय? नाही, मला आज तसं कोणी सांगितलं नाही. मी अंदाज घेतला, परंतु मला तुम्ही म्हणताय तसं सांगितलं नाही. बुधवारी बुधवारी मी आल्यावर नक्की याबद्दलचा विचार. हो, मी पेपरला ते वाचलं. नाही, पवार साहेब इतकी मोठी व्यक्ती आहे, इतका त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे राजकीय क्षेत्रातला, आणि नेहमीच सगळेजण त्यांच्याकडे आदराने बघतात. म्हणजे सर्वच राजकीय पक्ष. आम्ही आता देवेंद्रजी वगैरे पण ज्यावेळेस बोलत असताना आम्हाला ते जाणवतं. परवा पण कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये आपले बाळासाहेब जाधवांचा कार्यक्रम झाला, तेव्हा पण मी सगळं बारकाईनं, तुम्ही जसं बारकाईनं बघता तसं मी बारकाईनं बघत पण होतो आणि ऐकत पण होतो. तर त्यावेळेस पण तसं मला जाणवलं. नंतर ते म्हणाले की किंवा आज देश पातळीवर जे वरिष्ठ सर्वात नेते आहेत, त्याच्यात जे 10 नेत्यांची नावं घेतली जातात, त्यात पवारसाहेबांचं साहजिकच नाव परचक्रमांकावर असतं. पण दादा, तुमची इच्छा आहे का साहेबांच्या? मी तुम्हाला सांगितलं ना, बुधवारी त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकशाहीमध्ये आमचे कार्यकर्ते काय, बहुमतांचं काय मत आहे ते फक्त जाणून घेऊन त्याच्याबद्दलचे निर्णय होतात. आणि मी मागं काही वेगवेगळे दाखले पण दिलेले. इतक्या लवकर त्याबद्दलचं मत व्यक्त करणं फार घाईचं ठरेल. 2 महिला नेत्यांना तुम्ही बोलवलं होतं. 2 महिला नेत्यांचा वाद गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. चाकणकर वर्सेस टोंगरे. टोंगरेंनी तर आंदोलन देखील केलं की राजीनामा द्या. त्या वादावर कसा पडदा टाकला? नाही, त्या वादावर मला नंतर असं कळालं की त्या दोघींनी पण एकमेकाच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलेली. तर माझी आज CP मला भेटायला आले होते, कर्टसी म्हणून. मध्ये काही घटना पुण्यामध्ये काही गोळीबार वगैरे, गोळीबार नाही म्हणजे कोयता ज्या तुम्हाला जे त्याला नाव द्यायचं आहे ते द्या, तशा घटना घडल्या. म्हणलं हे काही बरोबर नाही. पुणे विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. ह्या सगळ्या गोष्टी असताना पुणेकरांना हे अजिबात आवडत नाही. तुम्ही कुणाचाही मुलायचा ठेवू नका. कुठलाही राजकीय कुणाचा दबाव जर तुमच्यावर असेल तर त्यालाही तुम्ही अजिबात महत्त्व देऊ नका. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून संविधानाने, कायद्याने, घटनेने जे सांगितलेलं आहे जर पाणी ते करण्याचा प्रयत्न करा असं मी त्यांना सांगितलं. आणि म्हणलं मला पण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे आवडत नाही. शेवटी माझी पण भूमिका म्हणलं स्पष्ट असते. त्यावेळेस
कंप्लेंट म्हणलं त्याच्यामध्ये एखाद्या लेडी ऑफिसर जरा इम्पार्शियल म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रत्येकाची एक प्रतिमा असते ना, चांगल्या अधिकारी सगळे चांगले अधिकारी असतात पण त्यातल्या त्यात चांगले जे महिला अधिकारी असतील तिला त्यांचा तपास करायला द्या. कारण दोघींच्याकडे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, दोघींच्याकडे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये एकमेकाला ट्विट केलेलं असं काही काही बरंच आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस दोन्ही महिलांच्याकडनं हे असं ऐकायला मिळतं आणि पोलीस कंप्लेंट ऑलरेडी झालेली आहे. सहसा माझा स्वभाव असा आहे की ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट होते त्यावेळेस पोलिसांचं काम आहे नीटपणे तपास करणं, नीटपणे चौकशी करणं आणि काही फॅक्ट आहे ती समोर आणणं. तर ते म्हणले ठीक आहे मी तसं लक्ष घालतो. म्हणलं बुधवारपर्यंत आम्हाला सांगितलं तर बरं पडेल. गेले 2 दिवस एक वाद सुरू तुम्ही काल मुंबईत बोलला त्याच्यावर, पण आता पुण्यात आला त्या वादावरून बऱ्याच चर्चा सुरू होत्या. काल तुम्ही पडदा टाकायचा प्रयत्न पुन्हा एक नवीन पत्र आलं की 21 आणि 21 म्हणजे 42 कोटी रद्द करायचे असं 42 कोटी रुपये भरावे लागतील त्याशिवाय व्यवहार रद्द होणार. मला पण तुम्ही म्हणता असे माझ्याशी कोणीतरी बातमी दिली. एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही. खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं. ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारने त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही. असे बऱ्याच गोष्टी तो मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे. कारण मला पण गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले. आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली. म्हणजे काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं, निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं, असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे. आता ह्यामध्ये म्हटलं याची नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमाने करायची असते ज्या डिपार्टमेंट ते त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, FIR पण दाखल केला. 2 FIR वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले. त्याच्यामध्ये एक राज्य तहसीलदार काही चुका केलेल्या आहेत. आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोकडीचं काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून FIR दाखल करून तिघांची नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली. काल काहीतरी ती पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधनला. तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, नंतर जमाबंदी आयुक्त, जॉईंट असे IGR ते असे वेगवेगळे लोक कमिटी केलेली आहे आणि त्यांना 1 महिन्याची काहीतरी मुदत आणि काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे. कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये किंवा जे व्यवहार करताच येत नाही, ज्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून, ते पण करण्याच्या बद्दलचं धाडस काहींनी दाखवलेलं आहे. ते कशामुळे दाखवलं, त्याच्यामध्ये कोणी फोन केलाय का, कोणी दबाव आणलाय का, अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलं. त्याचा आदेश पण काढला. म्हणजे शासनाचा जो आदेश निघतो ते एक मुख्यमंत्री जाती, 2 DCMला जाते, असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते, त्याची कॉपी पण मला मिळाली. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती कळेल. अरे होय ना बाबा, पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात 1 रुपया पण दिला गेलेला नाही, 1 रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय. अशा तर सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले.
आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागाने काय कळवायचं ते कळवलेलं आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे. कदाचित तहसीलदार पुणे शहर कोण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमिततेबाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल FIR मध्ये नमूद बोपोडी येथील ऍग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता, परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला, चुकीची बातमी ती चालवली. माझे एवढीच मान्य आहे, परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला. तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काडीचा नखाचा पण संबंध नाहीये. माझी एवढीच विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका. या प्रकरणानंतर सरकारी जमिनीवरती इतर हक्कांमध्ये नावं चढवायची आणि मग त्याच्या पॉवर ऑफ अटर्नी करून घ्यायच्या, त्याच्या खरेदी करायच्या, अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत. समोर या तेजवानीचे जे नाव त्यांनी पण अशी प्रकरण केल्याचं आता समोर येतं. यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी 2005 का 6लाच पॉवर ऑफ अटर्नी घेतली, म्हणजे 19 वर्षापूर्वी का 5 CR म्हणजे करोडला घेतली. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तुस्थिती, कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहेत. त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर थोडंसं त्या ऐका ना, ते मला आता माझी ती नोट नाही आहे, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलं. दादा, या सगळ्या प्रकरणात स्टॅम्प ड्युटी भरली नाही म्हणून गुन्हा दाखल झाला, मात्र जो मूळ बोगस दस्ता आहे त्या प्रकरणात कुठल्याही पद्धतीचा अजून गुन्हा दाखल झाला नाही. अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी तसं स्वतःहून त्यांची शासनाची जमीन आहे बोगस दस्ताच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांना अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे. आता जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा बॉस आहे प्रशासनामधला तेच प्रमुख आहेत. त्यांच्या खूप अंडर खाली जिल्हाधिकारी येतात, खूप खाली, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता त्या संदर्भात त्याची सगळीच माहिती इत्थंभूत CM साहेबांनी पण ह्याच्यामध्ये अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे. विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात, यात रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी देखील जेव्हा आता दुपारी प्रश्न विचारला तेव्हा थेट उत्तर दिलं नाही. सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची बाजू घेतली. रोहित पवार हे खूप ट्विट करतात, त्यांनी या प्रकरणात एकही ट्विट इतक्या दिवसात केलं नाही. तर कुटुंब म्हणून एकूण तुम्ही सगळेजण एकत्र असल्याचं जे चित्र दिसतंय, तर तशी काही चर्चा झाली होती का? आणि या माझी कुणाशी पण चर्चा झालेली नाही. मला तर पहिल्या दिवशी तर काहीच माहित नव्हतं. मी आपला नेहमीसारखा सकाळी 7ला तिथं जाऊन डोमला बसायचो आणि दिवसभर माझं कसं असतं, एकदा मी त्या कामामध्ये मनावर घेतलं तर आज पण आपण सकाळी काही मित्र मला भेटले. मी म्हटलं की माझं सगळं संपल्यावर मी तुम्हाला भेटेल, कारण इथून जुन्नरचा माणूस 2 तास जायला लागतो, बोर, राजगड, म्हणजे वेगवेगळ्या भागातले. त्याच्याकरता तुम्हालाही वेळ लागला, कारण आज पण आता ते कडू पाटलांच्या घरातलं काहीतरी रिसेप्शन आहे, ते लग्न झालं. दादा, तुमच्या या केसमध्ये पार्थ पवार सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही? त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता, खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो, त्यांना ते सर्च करायला सांगतो, आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता, तर आपण पुढं पावलं टाकतो. असं सगळ्याच गोष्टी रे. त्याच्यामध्ये कधी कधी नोटीस पण देतात की बाबा ही जमीन अशाशा या जमिनीच्या संदर्भामध्ये कुणाचं काही आक्षेप आहे, म्हणणं आहे वगैरे वगैरे असं केलं जातं. तशा कुठल्याच गोष्टी इथं केल्या गेल्या नाही आणि मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता, नाही तर मीच असलं. या सगळ्या प्रकरणामध्ये आज पवारसाहेब बोलताना असं म्हणाले की पारदादांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे.
पवारसाहेब म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतात, मुख्यमंत्री असं म्हणाले की प्रकरण गंभीर आहे, तर मग पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील. मात्र या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं? असं काही मला वाटत नाही. मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता, ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी FIR केली. सह्या करणारा, दुसरे पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालंय. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर ह्या तिघांच्यावर FIR दाखल झाला. या कंपनीतले आकडे जे त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार 99% आणि 1% दिग्विजय पाटील त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे. मात्र त्यांच्यावरती 99% जे 99% मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली नाही आणि 1%चे मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे का ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यावर ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार. शेवटी सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं. उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना. इव्हन एकनाथराव शिंदेंनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी, एकदा चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आहे आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये FIR करायला दिरंगाई लावली. तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. काल तुम्ही व्यवहार रद्द झाल्याची माहिती तुम्हाला दिली गेली, पण प्रत्यक्षात तो व्यवहार रद्द झालेलाच नाही असं मतदान शुल्क कार्यालयाने मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं. आता ते कळल्यावर मी सांगितलं. आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं, आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे. त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे, ती आता याच्यात बारकाईने चौकशी करेल. आता यातल्या दोन्ही गुन्ह्यांमधला गंभीर विषय हा की या दोन्ही ह्या सरकारच्या मालकीच्या जमिनी आहेत. उत्तरेवरती सरकारचा कब्जा हक्क आहे, बोकडीच्या जमिनी आणि अजूनपर्यंत तो व्यवहार झाला त्यांना तो जमिनीत हे पण मिळालं नाही, इतर हक्कांमध्ये पोझिशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही. पोझिशनचा प्रयत्न झाला होता मे मध्ये. पोझिशन झालंय का? नाही, प्रयत्न झाला होता. प्रयत्न झाला होता. प्रयत्नांती परमेश्वर. मला ते आज पोझिशन नाही एवढंच मला माहिती. सरकारी जमिनी हो, तू म्हणतोय ते बरोबर आहे. त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे, रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे त्यांनी ते थांबवायला पाहिजे होतं ना. असे तर व्यवहार होताच का म्हणून सरकार म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही अशी श्वेतपत्रिका काढणार आहात गेल्या कित्येक वर्ष. त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले. 1 महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल. अरे बाबा तेच त्याच्यात आता माझ्याकडे नाही रे ती नोट आहे का रे कुणाकडं, यांना त्याच्यामध्ये घातलेत. त्यांनी काय तपास करून काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्याच्यात तुम्ही म्हणताय तेही घातलंय. पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याचं खरेदी किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं. आता माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला लगेच. दादा ह्या केसमध्ये मोडस ऑपरेटी अशी आहे, त्या प्रॉपर्टीवर भूमी अभिलेखकडे जायचं, नावं चालवायची इतर हक्कातली ती याच्यात आणायची, नावं चढवून खरेदी खत करायचं आणि ताबा मारायचा. हे लिटिगेशन करणारी टोळी आहे बेसिकली, अनेक टोळ्या आहेत. तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेलं आहे. म्हणूनच मी पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील. मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पत्रकारितेमध्ये अभ्यास
पत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यावर आणि ते खरोखरीच मी तुमचं कौतुक करतो. हे उद्या राज्याच्या पण हिताचे आहेत. आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामा नये, परंतु कारण नसताना हे जे काही मोडस ऑपरेशन चालते ते पण बंद झालं पाहिजे. त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे पोलिसांची मदत घेतली जाते, सगळ्या गोष्टी होतात म्हणूनच त्याचे पण चौकशी. बरं झाले हे का ते चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली असल्यास संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्वस्थितीवर आणण्यासाठी उपाययोजना सुचवा. भविष्यात आता हे नीट ऐका, भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नयेत यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण सुचवा, असं ते त्याच्यात घेतलेलं. मला हे वाक्य आठवत होतं. त्याच्यावर तुम्ही जे म्हणताय त्याबद्दल ते त्याच्यात अंतर्भाव होतोय आणि मग ते तसं केलं आणि त्याच्यात अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी विभागीय आयुक्त पुणे विभाग जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे सहसचिव मुद्रांक महसूल विभाग मुंबई सदस्य सचिव अशी ती कमिटी आहे. त्याच्या नाही हे का कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला. ऐका ना बाबा की बाबा इथून पुढं माझ्या जवळचे लांबचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका. त्याच्यामध्ये अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका. मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा एक कार्यकर्ता होतो, आजही आहे उद्याही राहणार आहे. मी असल्या कुठल्या गोष्टीचं कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही. मला ते पटतच नाही. आणि हे सगळं होत असताना यामध्ये मी पार्थला माझं काल काय झालं, माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो. पार्थ मुंबईमध्ये, मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे. परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत. कारण माणूस अनुभवातनं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्याची सुरुवात आहे. तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो, भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल, म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला ॲडवाईस द्यायला हे करतात ना, त्याच्या प्रकारचा चांगले आपल्याकडे चांगले ॲडवायझर आहेत, चांगले वकील आहेत, चांगली टीम आहे, त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं. सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार झालाय तो चुकीचा आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं. 300-400 कोटी रुपयांचा व्यवहार होताना वडील म्हणून पार्थ पवारांनी तुम्हाला विचारलं नाही का की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट करतोय ह्या प्रोजेक्ट? अरे पैसे सुद्धा इन्व्हेस्ट केले नाही तर कशाचा? अरे 1 रुपया इन्व्हेस्ट केला नाही बाळा. मी ते सगळं बघितलं. 300 कोटी कशाला म्हणतात? 1 रुपया त्याच्यात तेच मला कळत नाही की त्या समोरच्या पार्टीने पण 1 रुपया न घेता कसं काय हे केलं, काय ते गडू भंगालच. अहो म्हणून आज त्याचीच चौकशी करतोय ना बाबा. आता कोण फसलं, प्रश्न विचारणारा फसला तर आणखी कुणी फसलं ते विचारतोय. कोण चौकशी केल्याशिवाय कळणार नाही. चुकीचे लोक अधिकारी होते का आणखीन कोण होते ते चौकशी झाल्यावर सांगतो ना. अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो. अरे त्याचं कौतुक केलं, त्याला शुभेच्छा दिल्या, त्याला शॉल दिली आणि आपण अशा पद्धतीनं वेगवेगळी मेडल मिळवल्यानंतर
जागतिक स्तरावरचं मेडल तू समजा ऑलिम्पिकचं किंवा विश्वविजेत्यामध्ये तुझी गणना झाली तर तुला आम्हाला 2.25 कोटी रुपये द्यावे लागतात। परवा 3 मुलींना आपल्या ज्या भगिनी होत्या ज्यांनी खरोखरीच जगामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि बरेच वर्षाचं आपल्या भारतीयांचं स्वप्न होतं की महिला क्रिकेट टीमनी वर्ल्ड कप जिंकावा, त्यामध्ये आपण कालच दिलं 2.25 कोटी रुपयाचे चेक दिले। RTGS त्यांच्या अकाउंटला पण झालं। त्यांच्या प्रशिक्षण देणाऱ्यांना 20 लाख का काहीतरी रुपये दिले। तसं ह्यांनी कुठलं पारितोषिक जिंकलं, आज शनिवार रविवार आहे, मी माझ्या ऑफिसला सांगितलं सोमवारी चौकशी करा आणि तोही एकदम ह्याच्याच मतदारसंघातला आहे, गरीब आहे, पालामध्ये राहणार आहे, पालामध्ये। अरे बातमी करणं हा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे।